जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा, SSC GD बद्दल तुमचे जे काही डाऊट होते की मेडिकल संबंधित डाऊट असतील आणि ठीक आहे कट ऑफ संबंधित डाऊट असतील आणि खास करून मी आज तुम्हाला एक म्हणजे आपल्या SSC GD 2025 ची कट ऑफची व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. तर ठीक आहे, मला काफी सारे म्हणजे इंस्टाग्रामवरती बी एक 2-4 मुलींचा कमेंट बी आलता की त्या ठिकाणी की दादा कट ऑफचा तुम्ही एक अंदाज सांगा यूट्यूबवरती. आम्ही जे आहे ते 11 तारीख आणि 12 तारखेची फिजिकल जे आमचं 11 तारखेला होतं आणि 12 तारखेचं होतं, एकदम व्यवस्थित पेजवरती लिहून त्यांनी किती मुली फेल झाली, किती बसलेत, वेकन्सी किती होती, इतकं सगळं माझ्याकडे त्यांनी स्वतः पाठवलेले आहेत. आणि त्यांच्याद्वारे मी तुम्हाला जे काही मुली व्हिडिओ बघत असतील आपल्या चॅनलवरती, तर त्यांनी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कारण तुम्ही दिलेल्या डाटानुसार मी एक व्यवस्थित तुम्हाला कट ऑफ बनवून देणार आहे, ठीक आहे. आणि पुढं मी चलून जसं मेडिकल आपलं चालू होईल किंवा मेडिकल संपेल तेव्हा मुलांचं देखील मी कट ऑफचा व्हिडिओ बनवणार आहे. पण त्याआधी मी असा एक कट ऑफचा अंदाजा लावणार आहे की त्या ठिकाणाहून जी म्हणजे एक हाय लेवलची पण कट ऑफ असेल ते त्या ठिकाणी, त्याच्यातून बघा भावांनो की तुम्हाला एक अंदाज लागेल की इतके मार्क असतील तर सेफ असणार मी त्या ठिकाणी, ठीक आहे. मला कोणीही काढू शकत नाही. जणू मी जे आता लावेल त्याच्या खाली बी जाईल मेरिट, पण मी त्याच्या पुढं न जाता याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. की मग चला भावांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. कारण बघा, तुमचे खूप काही मुलांचे डाऊट होते की मेडिकलमध्ये कुठला पॉईंट कसा चेक करतात, काय नाही, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आणि कट ऑफपेक्षा माझे इतके जास्त आहे, तितके जास्त आहे. आणि मुलांना कसे मार्क आहेत तुम्ही या कमेंटद्वारे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर मग आपला पहिला जो कमेंट आहे तो अभिषेक भावाचा पहिला कमेंट आहे या ठिकाणी बघा. तर म्हणत आहे, समीर भावा 111+ UR जनरल एरिया मेल होईल का BSFला तरी रिप्लाय कर. म्हणजे बघा 111 मार्क आहेत तरी BSFला तरी ह्याचं म्हणजे काम होईल का, असा हा भाऊ प्रश्न विचारतोय. तर भाऊ, फिजिकलची जर कट ऑफ बघितलं ओपनची तर ती 91ला गेलेली आहे. आणि अभिषेक भावाला तर या ठिकाणी 20+ मार्क आहेत, ठीक आहे. 20+ मार्क आहेत. तर मला वाटत नाही की भावा तुझं या ठिकाणी BSFला बसू शकत नाही, ठीक आहे. तर तुझं या ठिकाणी BSFला बसण्याचे खूप काही चान्स आहेत. त्या ठिकाणी तू पद्धतशीर जर मेडिकल या ठिकाणी फिट झाला तर 100% तुला या ठिकाणी BSF भेटून जाईल. कारण कट ऑफ हा इतका हाय जाणार नाही, ठीक आहे. जसा या ठिकाणी फिजिकलचा कट ऑफ घसरलेला आहे मागच्या भरतीपेक्षा, त्याच्याहून 2-4 मार्क जास्त कट ऑफ या ठिकाणी घसरणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. विकी पाटील म्हणत आहे मेल 16+ आहेत EWS. म्हणजे या भावाला बघा 101 मार्क आहेत. 16+ म्हणले की 85 फिजिकलची कट ऑफ लागलेली आहे आणि 101 मार्क आहेत. तर त्या ठिकाणी भावा तुझं जे मी सांगेन की भाऊ, तुझं आता सर्व काही लकवर डिपेंड आहे. कारण 101 म्हणजे तू पूर्ण पद्धतीने काटावर आलेला आहेस. 105च्या जवळ जर गेला असता, 104, 105, 106, मी म्हणलं असतं की भाऊ टेन्शन घेऊ नको, तुला BSF तरी 100% भेटेल म्हणून, ठीक आहे. काटकोपऱ्यावर आहेस भाऊ तू, ठीक आहे. किशोर म्हणत आहे कट ऑफ नाही लागणार का भाऊ. बघा, मी कट ऑफचं जे आहे ते सांगितलेलं आहे की कट ऑफ कसा लागणार आहे. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनंच कोणाला जर पचत नसेल की मी जे सांगतोय ती भाऊ योग्य नाही, तर भाऊ 100% तसा कट ऑफ लागणार आहे. भावा बघ, माझ्यावर फक्त इतकं विश्वास ठेवा की जसं मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल जो आहे तो 15 ऑगस्टच्या पुढून 100% स्टार्ट होणार. फिजिकल चालू झालं आपलं कधी 20 ऑगस्टला. मी मेडिकल म्हणतोय की सेकंड वीकच्या पुढून आपलं मेडिकल स्टार्ट होईल. लिहून घ्या, सेकंड वीकच्या नंतर ऑक्टोबरच्या मेडिकल स्टार्ट होणार. मग मी कट ऑफ बी जसं बोलेल तसं लागणारच ना भाऊ. म्हणजे मी 2-3 गोष्टी मी जे सांगितले आतापर्यंत ते सत्य झालेले आहेत. तर मग हा सुद्धा कट ऑफवरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा. कट ऑफ जे आहे लागणार आहे, पर ते तुम्हाला सांगणार नाही की किती कट ऑफ लागलेला आहे, ठीक आहे. म्हणजे जसा की तुम्ही बघू शकता की CRPF कट ऑफ कसं होते तुम्हाला मी सांगेन, ठीक आहे. तुम्ही थोडक्यात सांगेन की CRPF ट्रेडमॅनचा कट ऑफ लिस्ट काढली होती का त्यांनी, तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रामध्ये EWSचा इतकी कट ऑफ लागली. पुन्हा त्यांनी सिलेक्शन झाल्यानंतर ते सांगितलं की मेरिट इतका गेलता. पण हॉल तिकीट कसं पाठवलं की कोणाचं बी हॉल तिकीट त्या ठिकाणी येत होतं. म्हणजे त्या पद्धतीने त्यांच्याकडेच असणार की कितीला कट ऑफ त्यांनी लावायचं ते त्यांनाच माहीत असणार, ते आपल्याला सांगणार नाही. त्या पद्धतीनेच आपली जे आहे तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी CRPF ट्रेडमॅन वनी सेम आपला या ठिकाणी मेडिकलसाठी कट ऑफ लागणार आहे. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त.
आणि समर्थ म्हणत आहे मेडिकल जो आहे तो नोव्हेंबर 6 पासून होणार आहे 100%. भाऊ मेडिकल जर नोव्हेंबरला जर झाला भाऊ, ठीक आहे, 6 पासून जर होणार आहे, जर सुरू जर 6 नोव्हेंबर पासून झाला तर जवळपास एक 20-25 दिवस मेडिकलला जातील भाऊ. तर मग 20-25 मेडिकलला गेले तर हा पूर्ण महिनाच त्या ठिकाणी नोव्हेंबरचा निघून जाईल. मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर ट्रेनिंग शेड्यूल आलंय आपलं CISFचं, तू बघत असशील बावड्या. तर मग त्याच्यातून मग काय ट्रेनिंग काय फेब्रुवारीमध्ये आपली घेणार आहेत का? शेड्यूल प्रमाणे तर म्हणताय की डिसेंबरमध्ये ट्रेनिंग व्हायला पाहिजे. तर मग तेवढं लांब तर 6 नोव्हेंबरला तर समर्थ भाऊ जाणारच नाही, ठीक आहे. तर मग आपण आता दुसरा बघू. आपण मोज SP फिमेलचा कट ऑफ व्हिडिओ टाक दादा. मला 102.63,528 मार्क आहेत. EWS 102. तर 100% बघा यांचा या ठिकाणी सिलेक्शन 100% होईल. 102 मार्क आहेत. EWS म्हणजे जे मुलांना मार्क आहेत तितके मार्क या ठिकाणी यांना आहेत. तर 100% यांचं काम होईल. आणि माझा जो आहे तो फिमेल कटऑफचा व्हिडिओ चालू आहे. मी या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कटऑफचा व्हिडिओ देईन, 100% देईन. आणि हा म्हणत आहे भावा 116.5 मार्क आहेत, कोणती पोस्ट भेटेल? भाऊ जर बघ 105 या दरम्यान जर मेरिट गेला आहे, जर तू EWS असशील तर तुला 100% या ठिकाणी ITBP भेटेल, ठीक आहे. कारण SSB आणि CISFचा जो मला वाटतं की 116 मध्ये नाही होणार, कारण 120+ असेल तर SSB CISF या ठिकाणी भेटू शकते. तर मग तुझं या ठिकाणी तिसरा प्रिफरन्स ITBP आहे. जर आसाम रायफल असला असता ITBPच्या वरती तर तुला त्या ठिकाणी भेटली असती, पण तू त्या ठिकाणी टाकाल नाही. त्यामुळे मला वाटतं की तुला ITBP 100% भेटून जाईल. पुढचा कमेंट आहे कार्तिकचा, सर्कल डेटचा प्रॉब्लेम आहे का भाऊ? भाऊ बघ गेल्या वर्षी पण असं म्हणत होते खूप काही जण की सर्कल डेटचा प्रॉब्लेम असणार आहे, सर्कल डेटचे डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करतील, पण तसा काही विषय झाला नाही, ठीक आहे. की त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट सर्कल डेटचा नसेल, चालू बी असेल तर त्यांनी ते सुद्धा म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये लिहून त्याने ॲक्सेप्ट केलेले आहेत. आणि शिवाजी म्हणत आहे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी लागते दादा? भाऊ पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट जेव्हा लागते, ज्या पद्धतीने तू भरती झाला असशील तेव्हा तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुन्हा त्या ठिकाणी GC ला बोलवतील, त्या ठिकाणी तुझा पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतोय. आता तुझं पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरूरत नाही, तू अजून भरती होणार आहेस. SC ला सेंट्रल कास्ट लागते का भाऊ? मला सांगा राव, तुम्ही SC ला सेंट्रल कास्ट लागते का? EWS सेंट्रलचं लागते का? स्टेटचं लागते का? असे प्रश्न विचारताय राव. मला सांगा तुम्ही भरती देताय ती स्टेटची देताय का सेंट्रलची देताय? मला फक्त एवढं सांगा. जर तुम्ही स्टेटची भरती देत असाल तर स्टेटचे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी पाहिजे, आणि जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती देत असाल तर सेंट्रलचे डॉक्युमेंट या ठिकाणी तुमच्या जवळ पाहिजे ना. तर तुम्ही पुन्हा विचारता की EWS स्टेटचा लागेल का? सेमी स्टेटचा केलाय, मला सेंट्रलचा नाही माझ्याकडे. मग नाही तर भाऊ अजून पण वेळ काढून घ्या, चाललं तर ठीक आहे ना, तर ओपनमध्ये घालतील. सर्कल डेटचा जर विषय लईच गंभीर झाला तर ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट SSC GD ला सेंट्रलचे सर्व डॉक्युमेंट लागतील, तो EWS असो, ST SC OBC काय असेल ते असेल. गणेश म्हणत आहे 122.9 म्हणजे 123 मार्क आहेत जनरल. CISF भेटेल काही भावड्या? 100% भेटेल CISF, ठीक आहे. फक्त मेडिकल क्वालिफाय हो 100% या ठिकाणी भेटून जाईल. इंडियन आर्मी लवर म्हणत आहे 107 मार्क आहेत, OBC होईल का? भाऊ चान्स आहे या ठिकाणी, BSF ला 100% चान्स आहे. अभिषेक, मी याला भावाला सांगितलं या ठिकाणी BSF ला काम होईल भाऊ, ठीक आहे. अभिषेक पहिलाच कमेंट आलता, याचा डबल आलंय. तरी मुकेश म्हणत आहे बघा, मुकेश देशमुख, मला वाटत नाही की मेडिकलसाठी वेगळी लिस्ट लागेल म्हणून, कारण त्यांना लिस्ट लावायची असती तर त्यांनी आधीच ग्राउंड प्लस मेडिकलची कट ऑफ वाढवून लावली असती, जसे की मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये केलं त्यांनी. यावेळी तर मुलांना पण मार्क कमी आहेत, सगळ्यांच्या शिफ्ट हार्ड होत्या, जागा पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. भाऊ तू 100% जे आहे ते योग्य उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की बघा मेडिकलचा कट ऑफचा विषय जे आहे ते मी पण म्हणतोय की कट ऑफ जे आहे SSC द्वारे नाही लागणार. कट ऑफ लागणार आहे 100%, पर SSC द्वारे नाही लागणार, CRPF ट्रेडमॅन प्रमाणे कट ऑफ लागणार आहे. आणि SC कास्ट आहेत 9+ मार्क, काही चान्स आहेत का सर? SC कास्ट 9+, फक्त 9+ असेल तर मी सांगेन की 2026 लगेच आहे, तयारी करा, ठीक आहे. 9+ खूप कमी मार्क आहेत.
फ्लॅटफूट पॉईंट आहे, फ्लॅटफूट पॉईंट आहे का? फ्लॅटफूट पॉईंट म्हणजे आहे का म्हणजे भाऊ आता ते म्हणजे तुला त्या ठिकाणी माहीत पाहिजे की तुला कुठले कुठले पॉईंट आहेत. न बी पॉईंट माहीत असतील ना तर फ्लॅटफूट जो पॉईंट आहे तो त्या ठिकाणी चेक करतात, त्याने तुझा पायाचा त्या ठिकाणी चेक करतात. पण तेवढे त्या ठिकाणी म्हणजे असं एकदम हार्ड पद्धतीनं चेक नाही करत की त्या ठिकाणी तुझं पाय फक्त त्याने असं चेक करतात की व्यवस्थित आहे का, असं बोट वगैरे चार लावून त्या ठिकाणी चेक करतात की तुझे जे आहे व्यवस्थित मध्ये बसत आहेत का, कधी चालून चेक करतात. प्लॅटफॉर्म पॉईंटचा एकदमच तुमचा पाय एकदम सफाई असेल तर मग त्या ठिकाणी ते पॉईंट देतील. आणि जर तुमचं व्यवस्थित असेल की पॉईंट त्या पद्धतीनं की त्यांना जसं घ्यायचं आहे तर तुझं काही फ्लॅटफूटचा टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित होईल मेडिकल. फक्त तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा, जसं घाबरचाल त्यांच्या पुढं तर अजून एक एक पॉईंट मग तुमचा वाढत जाईल. बिंदास राहा, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. ओबीसी प्रॉपर सेफ स्कोअर कितीच्या पुढे आहे भावा? ओबीसी प्रॉपर सेफ स्कोअर जर म्हणला मी, प्रॉपर जर म्हणला की तुम्ही ज्या ठिकाणी भरतीतून बाहेरच कधी निघू शकत नाही तर 110 प्लस मेडिकल फिट 110 प्लस असतात तर गुलाल आणून ठेवा, काही टेन्शन नाही, ठीक आहे. सेफ म्हणतोय मी, 110च्या पुढं मेरिट कधी जाऊ शकत नाही यावर्षीचा, असा म्हणतोय मी. आणि मग मेरिट असाही जाऊ शकतो 105, 4, 3, 2 असा पण मेरिट जाऊ शकतो, की असं नाही की 110च्या पुढे मेरिट जाईल. मूळ 110च्या पुढे मेरिट जाणार नाही, 110च्या खालीच असणार, तो किती पण लागे ना खाली, ठीक आहे. 110च्या पुढे मेरिट जाऊ शकणार नाही ओबीसी. निखिल जाधव म्हणतो 118 ओबीसी CRPF भेटेल का? भाऊ 100% भेटेल. भाऊ माझा स्कोर 114 म्हणजे 115 आहे. माझ्याकडे NCC B आहे, तर माझ्या फॉर्ममध्ये NCC नो झालं होतं तर डॉक्युमेंटच्या वेळी एक्सेप्ट करतील का? अरे भावड्या, कसं एक्सेप्ट करतील मला सांग. तुझे जे 115 जे मार्क तुला भेटलेले 114.9 तू NCC नो केलायस, ठीक आहे. तर मग तुला त्यामध्ये NCC ॲड नाही, तुला NCC डॉक्युमेंट त्यांनी मागणारच नाही, तर तू डॉक्युमेंट तू त्या टेन कसं देणार की माझी NCC झाली धरा म्हणणार का? तुला त्यांनी ते डॉक्युमेंट तू दाखवलास तरी बी काय फायदा नाही, न बी दाखवलास तरी पण काही तुला नुकसान बी नाही ना काय फायदा बी नाही. तर तुझे आहे तसं 114.9 मध्ये तुझं सिलेक्शन पण होईल या ठिकाणी CRPF किंवा ITBP मध्ये, काही टेन्शन घेऊ नको. आणि NCC तुझे त्यांनी मागणार पण नाहीत NCC, कारण तू NCC क्लिकच नाही केला तर त्यांनी तुझं मागणार पण नाहीत. समीर भाऊ EWS 137.18 मार्क आहेत. हितेश निप्पाने, तुम्ही सर्वांनी सांगा की या भावाला सिलेक्शन होणार का नाही, तुम्ही कमेंटमध्ये भाऊचं उत्तर द्या, ठीक आहे. मी नाही सांगणार या ठिकाणी. मला पाठीवर कॉईन सारखा चरबीचा गाठ आहे तर मला पॉईंट भेटेल का? पाठीवरती कॉईन सारखा चरबीचा जर म्हणजे गाठ असेल तर मला खूप जर मोठी जर या ठिकाणी गाठ असेल तर त्या ठिकाणी ते तुम्हाला हमखास विचार दिली त्या ठिकाणी की कशाची म्हणजे हा काय प्रकार आहे, म्हणजे काय झालं काय नाही, ते त्या ठिकाणी चेक बी करतील व्यवस्थित. किंवा तुम्हाला त्या ठिकाणी रिमेडिकल पण देऊ शकतात. कसं की जो चरबीचा जो डॉक्टर असतो त्यांच्याकडे अवेलेबल, त्या डॉक्टरकडे नेऊन तो चेक करेल व्यवस्थित, काही प्रॉब्लेम पुढं नसेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी फिट करेल. तर मी सांगेल की जर गाठ जर बारीक वगैरे असेल त्या ठिकाणी, जर खूप लहान आहे किंवा त्याचा आता इलाज होऊ शकतो 10-15 दिवसामध्ये, तर भाऊ तू एका डॉक्टरकडे दाखव, जे चरबी स्पेशलिस्ट असतो चरबीचा, त्याकडे दाखवून तू त्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. साक्षी पाटील म्हणतात दादा 96.75 SC गर्लमधून BSF मध्ये 100% होईल. SC आहे तर मग ताई तुमचं या ठिकाणी 100% होईल. मी तरी पण कटऑफचा बघा मुलींचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे, 2-3 दिवसामध्ये अवेलेबल करेल. तुम्ही जे आहे ते व्हिडिओला बघा, जितके मुली आहेत आपले, की मी जेव्हा कटऑफचा व्हिडिओ जो तुम्हाला बनवणार आहे, आजचा पण व्हिडिओ हा पण शेअर करा त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि पुढे मी कटऑफचा व्हिडिओ बनवणार आहे ते पण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ठीक आहे. आणि आजच्या यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रश्न कोणाचे असतील की भाऊ माझा असा मेडिकल संबंधित काही पॉईंट आहे, तर तुम्ही ते कमेंट करा. मी तुमच्या कमेंटच्या खाली लगेच तुम्हाला मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन, ठीक आहे. आणि बाकी काय नाही, तुम्ही पद्धतशीर मेडिकलची तयारी चांगल्या पद्धतीने करा. आता मेडिकलची तयारी म्हणजे काय, फक्त आपल्या शरीराकडे लक्ष द्या, बाकी तुम्ही काही करू नका. 100% तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. भेटू मग पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.